नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांची शेती शाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण संस्था रामपुरी बुद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। ऑल क्रॉप डेव्हलपमेंट 80-20 फार्मिंग बिझनेस स्कूल प्राकृतिक आधुनिक कृषी आणि चिकित्सालयामध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आपण आज आहोत आपल्या जमिनीमध्ये कल्टिवेशन केलेलं आहे आणि ह्या जमिनीमध्ये ही माती पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे आपण हे पाहणार आहोत। मिट्टी की जांच म्हणजे माती परीक्षण आपण इथं करणार आहोत। तर माती ही पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे हे इथं आपण पाहणार आहोत। यामध्ये माती परीक्षणासाठी आपण डाउजिंगचा वापर करणार आहोत। डाउजिंगमध्ये डाउजिंगची माळ असते, ती आपल्याला सांगते माती पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे। पहा मित्रांनो, ही डाउजिंगची माळ आहे आपली आणि ही डाउजिंगची माळ आपल्याला सांगेल की आपली माती पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे। प्लीज हे माती, हे भूमिमाता, ही सॉइल पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे सांगावे प्लीज। सॉइल पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे सांगा प्लीज। सॉइल पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे सांगा प्लीज। माती निगेटिव्ह आहे अशी सांगायली डाउजिंग आपली। ही पहा मित्रांनो, माती निगेटिव्ह आहे म्हणून सांगायली डाउजिंग आपली। जर आपली माती पॉझिटिव्ह असेल तर माळ सोयीशी फिरते आणि जर आपली माती निगेटिव्ह असेल तर माळ उलटी फिरते। माळ उलटी फिरत आहे याचा अर्थ ही माती निगेटिव्ह आहे। निगेटिव्ह एनर्जीचा प्रादुर्भाव जास्त आहे, कीट, फंगस, व्हायरस, सॉइल इन्फेक्शन जास्त आहे। यामध्ये आपण आता मिट्टी की जांच करूत, आता माती परीक्षण करूत। हे पहा मित्रांनो, आपण या जमिनीमध्ये माती परीक्षण कसं करायचं। हे भूमिमाता इथं सांगा जमिनीचा सामू किती आहे, पीएच किती आहे। जमिनीचा सामू किती आहे, पीएच किती आहे सांगावे प्लीज। जमिनीचा सामू किती आहे, पीएच किती आहे सांगावे प्लीज। जमिनीचा सामू, जमिनीचा सामू, जमिनीचा सामू, जमिनीचा सामू 1%, 1%, 2%, 2%, 2, 2, 3, 3, 3, 3, 3, 3, 4, 4, 4, 5, 5, 5, 6, 6, 6, 7, 7, 7, जमिनीचा पीएच 7, 7, 7, 7, 7.5, 7.5, 7.5, 7.5, 8, 8, 8, 8, 8, 8, 8, 9, 9, 9, 9, 9, 9 पीएच, पीएच 9, पीएच 9, पीएच 9, पीएच 9, 9 पीएच, पीएच 9, पीएच 9, पीएच 9, पीएच 9, 9 नाही 8.5, 8.5, 8.5, 8.5, पीएच 8.5, 8.5, 8.5, 8.5, 8.5, पीएच 8.5, पीएच 8.5, 8.5 पीएच दाखवायला मित्रांनो 8.5 पीएच आहे इथं। आता दुसरी टेस्ट घेऊया आपण। ईसी इलेक्ट्रिक कंटिन्युटी, प्रत्येक मातीच्या कणातील वाहणारी विद्युत वाहकता। ईसी सांगा प्लीज। ईसी माते, ईसी किती आहे। ईसी इलेक्ट्रिक कंटिन्युटी, इलेक्ट्रिक कंटिन्युटी, इलेक्ट्रिक कंटिन्युटी, इलेक्ट्रिक कंटिन्युटी 10, 20, 20, 20, 30, 30, 40, 40, 50, 50, 60, 60, 70, 70, 70, 70, 80, 80, 80, 80, 80, 90, 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 100, 100, 100, 100, 105, 110, 110, 110, 110, 110, 110, 120, 120, 120, 120, 130, 130, ईसी इलेक्ट्रिक कंटिन्युटी, इलेक्ट्रिक कंटिन्युटी, इलेक्ट्रिक कंटिन्युटी 120, इलेक्ट्रिक कंटिन्युटी 120, इलेक्ट्रिक कंटिन्युटी 120, 120, 120, इलेक्ट्रिक कंटिन्युटी 130, 130, इलेक्ट्रिक कंटिन्युटी 130, इलेक्ट्रिक कंटिन्युटी 130, इलेक्ट्रिक कंटिन्युटी 130, इलेक्ट्रिक कंटिन्युटी 130, 130, 140, 140, इलेक्ट्रिक कंटिन्युटी 140 नाही, 140 नाही, 130, 130 ते 25 130 ते 25 म्हणजे इलेक्ट्रिक कंटिन्युटी आहे मित्रांनो। आता इथं पाहूया आपण ऑर्गॅनिक कार्बन किती आहे। ऑर्गॅनिक कार्बन म्हणजेच आपल्या जमिनीमध्ये कार्बन पर्सेंटेज किती आहे। ओसी, ओसी ऑर्गॅनिक कार्बन, ओसी ऑर्गॅनिक कार्बन, ओसी ऑर्गॅनिक कार्बन, ओसी ऑर्गॅनिक कार्बन सांगा प्लीज। ओसी ऑर्गॅनिक कार्बन सांगा प्लीज। ऑर्गॅनिक कार्बन, ऑर्गॅनिक कार्बन, ओसी ऑर्गॅनिक कार्बन, ओसी ऑर्गॅनिक कार्बन, ओसी ऑर्गॅनिक कार्बन, ओसी ऑर्गॅनिक कार्बन 30%, 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 25, 25, 25, 25, 25, 25% ऑर्गॅनिक कार्बन, 25% ऑर्गॅनिक कार्बन, 25% ऑर्गॅनिक कार्बन, 25% ऑर्गॅनिक कार्बन, 25%, 15%, 15%, 15%, 15%, 15%, 15%, 15%, 18%, 18%, ठीक आहे 18%. ऑर्गॅनिक कार्बन 18 ते 20% ऑर्गॅनिक कार्बन आहे यामध्ये. थँक्यू. इथं pH तपासला आपण, pH आहे इथं 8.5. इथं इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी तपासली आपण, इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी आहे 1.25, 22 ते 25. आणि ऑर्गॅनिक कार्बन इथं आहे फक्त 18 पॉईंट, फक्त 18 पॉईंट. अशा पद्धतीने pH, इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी आणि ऑर्गॅनिक कार्बनची आपण इथं टेस्ट केली आहे. तर मित्रांनो, आता आपण पाहूया मुख्य अन्नद्रव्य, दुय्यम अन्नद्रव्य आणि कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर सूक्ष्म अन्नद्रव्य इथं पर्याप्त आहे का. मायक्रोन थँक्यू धन्यमाता. आम्हाला सांगा इथं मुख्य अन्नद्रव्य किती पर्सेंटेज आहे. मुख्य अन्नद्रव्य, मुख्य अन्नद्रव्य, मुख्य अन्नद्रव्य, मुख्य अन्नद्रव्य, मुख्य अन्नद्रव्य पर्याप्त आहे का. 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 10%, 20%, 20%, 30%, 30, 40, 40, 50, 50, 50, 60, 60, 70, 70, 70, 70, 70, 70, 70, 80, 80, 80, 90, 90, 100, 100, 100, 100, 100, 100, 100%, 100%, 100%, 100%, 100%, 100% आहे मुख्य अन्नद्रव्य. दुय्यम अन्नद्रव्य किती टक्के आहे सांगा प्लीज. दुय्यम अन्नद्रव्य किती टक्के आहे सांगा प्लीज. दुय्यम अन्नद्रव्य 10%, 20%, 30%, 40, 40, 40, 50, 50, 50, 50, 60, 60, 60, 60, 70, 70, 70, 70, 80, 80, 80, 80, 80, 70, 80, 70, 70% आहे दुय्यम अन्नद्रव्य. सूक्ष्म अन्नद्रव्य किती टक्के आहे सांगा प्लीज. सूक्ष्म अन्नद्रव्य मायक्रोन्यूट्रन्स, सूक्ष्म अन्नद्रव्य मायक्रोन्यूट्रन्स 10%, 10%, 10%, 20%, 20%, 20%, 20%, 30%, 30%, 40, 40, 40, 40, 40, 40, 50, 50, 50, 50 मायक्रोन्यूट्रल, 50 मायक्रोन्यूट्रल, 50, 50, 50, 60, 60, 70, 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 80, 80, 80, 80, 90, 90, 90, 90, 100, 100 मायक्रोन्यूट्रल्स, 90, 90, 90, 100, 100, 100, 90, 90, 100, 90 ते 100 मध्ये मायक्रोन्यूट्रल्स आहे. नत्र स्फुरत पालाश, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर, जस्त लोह, मंगल, बोरॉन, कॉपर, मॉलिब्डेनम आणि क्लोरीन. अशा प्रकारे आपण मायक्रोन्यूट्रन्स चेक केले. तर इथं आपल्याला मुख्य अन्नद्रव्य 100% दाखवलेलं आहे, दुय्यम अन्नद्रव्य दाखवलेलं आहे आपल्याला 70% आणि सूक्ष्म अन्नद्रव्य दाखवलेलं आहे आपल्याला 90%. 90%. तर मित्रांनो, इथं फक्त एनर्जी पॉझिटिव्ह नाही आहे. एनर्जी जर आपण पॉझिटिव्ह केली तर आपल्याला मुख्य अन्नद्रव्य जे पर्सेंटेज आता उपलब्ध आहे ती, आणि दुय्यम अन्नद्रव्य जी पर्सेंटेज आता उपलब्ध आहे ती, आणि सूक्ष्म अन्नद्रव्य मायक्रोन्यूट्रल जी पर्सेंटेज आता उपलब्ध आहे ती, ही पॉझिटिव्ह एनर्जी मिळेल. आणि पॉझिटिव्ह एनर्जी जर मिळाली तर आपल्या माती परीक्षण आणि आपल्या जमिनीमध्ये येणारे मॉलिक्युल्स चांगल्या पद्धतीने काम करून आपल्याला भरघोस आणि दर्जेदार उत्पादन इथं मिळून जाईल. पहा मित्रांनो, माल किती कौल देते आहे आणि इथं भरघोस आणि दर्जेदार उत्पादन आपल्याला मिळून जाईल. फक्त एनर्जी आपल्याला पॉझिटिव्ह करायची आहे. सध्या एनर्जी या जमिनीमध्ये निगेटिव्ह आहे. तर हे सगळं केल्यानंतर आपल्याला इथं चांगल्या प्रकारे उत्पादन भरघोस आणि दर्जेदार मिळून जाईल कुठल्याही क्रॉपचं, असं कौल देत आहे माळ. थँक्यू मित्रांनो. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.